नमस्कार. रणदेव या शेळीपालन फार्ममध्ये स्वागत आहे. वरपे मामा आणि मी आम्ही दोघं पुन्हा आलेलो आहोत गुजरातला. आता आमचं डेलीचं रुटीन असतं की आम्ही पुढे माल खरेदीला जायच्या अगोदर देवीचं दर्शन घेऊन जातो. नमस्कार. नमस्कार. कुठं चालले आता? देवी ठाण आहे, जागृत ठाण आहे. आणि आपण जाऊ द्या जेव्हा स्वतः बरोबर तिथे एक टॉप इथं उतरून घ्यायचं, पहिलं देवीचं दर्शन घ्यायचं, थोडा प्रसाद घ्यायचा आणि मग मोर जायचं, गुजरातला जायचं. आता किती दिवस लागतील तरी शेळ्या घ्यायला? 5 ते 6 दिवसचा अंदाज आहे. पहिले किती व्हायली खरेदी? पहिले 20 खायला. बरं. तर काही अडचणींमुळं आम्ही एक महिन्याभर बंद होतो. पण आता इथून पुढं दर 8 दिवसाला नवीन गाडी येईल. हा, लग्न होतं घरी, त्याच्यामुळं मग आता येण्या जाण्याचा त्रास वगैरे होऊ नये, जनावर सांभाळायला माणसं लागत्या, त्याच्यामुळं मग आम्ही थोडासा केलं ॲडजस्टमेंट. लग्न मुली काय म्हटले? भावाच्या पोरीचं लग्न होतं ना, हां, त्याच्यामुळे महिनाभर गॅप पडला ना आता गाडी. बरोबर. म्हणजे आजच्या महिन्याला तिथं होतो मी बरोबर. गाडी घेऊन 8 दिवस नंतर 3 वार झाले तसं घरी होतो. बरोबर. तर इथून पुढं दर 8 दिवसाला गाडी उतर. आपल्याला गाडी उतरणार. आम्ही 25 शेळ्या मागच्या 1 महिन्यापूर्वी खरेदी करून ठेवली. आता चालू आहे देवीच्या दर्शनाला चाललो. तुम्हाला सर्वांना देवीचं दर्शन घडवतो, तुम्ही हे बघा. बरोबर आहे. चलो. प्रवेशद्वारातून एंट्री मित्रांनो बघू शकता. मस्तपैकी भारी आयटम, जसं आपल्या इकडे बी मंदिरात राहते तसेच वडाचे झाडं बिडं एकदम बेस्ट. कचरा कुंड्या, ती स्वच्छ जागा आहे एकदम. कोणते देवी काका? खोडेरमा. खोड्यारमाचं म्हणजे आपल्याकडे नाही ते, आपल्या महाराष्ट्रात खोडेरमा म्हणून आपल्याला कळत बी नाही. खोडेरमा म्हणजे प्रसिद्ध देवी. बरं. तिथं फोटो बिटो पाहिजे दाखवा आपण. मस्त इथं पहा दुकानं. चालू इकडं दर्शन बिर्शन. सगळ्यात वरती आपल्या भारत देशाचा झेंडा. तिकडे इकडं खोड्यारमाचं मंदिर आहे. चलो घेतो दर्शन करून. चला चला. मध्ये कॅमेरा बंदी आहे, त्याच्यामुळं आता मध्ये नाही दाखवता येणार. चलो. एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो, आहे मोठं मंदिर बघू शकता तुम्ही. मस्तपैकी मंदिर आहे. असा एरिया आहे. आणि चला आता निघलो आम्ही पुढच्या रस्त्याला. आता वाजूराज जवळपास एक अजून जेवण बी नाही झाले. जेवण करून आता ओके पुढं आपलं सगळं काही होईल ते तुम्हाला दिसेलच. मस्त जेवण आलेलं आहे मित्रांनो. वरण भात वगैरे, शेवभाजी. काका तर शेवभाजी खात नाही. कसं काय काका जेवण? एक नंबर. चला घेतो जेवण.
शेळी पालन करताय, थंडीचे दिवस आहे, एक प्रॉब्लेम साऱ्यांना येतोय, तो म्हणजे काय रणदेव आहे, आमच्या शेळ्यांना लखवा होतोय, आडे उभे चालतात किंवा सर्रा झाला किंवा मान वाकडी करून पळतात, याला काय पर्याय? हे बघा, हा एक प्रॉब्लेम आहे व्हिटॅमिन बी डिफिशियन्सीचा. म्हणजे काय, शेळ्यांना बी डिफिशियन्सी, व्हिटॅमिन बी कमी जर पडलं तर शेळ्यांना हा प्रॉब्लेम या थंडीच्या दिवसात होतो किंवा थंडीमुळे सुद्धा लखवा येतो, मागच्या साईडचे हातपाय सोडून देतात. मग त्याला काय करायचं? हे बघा, एकतर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही हे मेकोवेट एक्सेल नावाचं सिरप जर 20-20 ml एका शेळीला 7-8-10 दिवस देऊन घेतलंय प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर, तर तुमचा फार्म सुरक्षित होऊन जाईल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि जर लहान पिल्लं असेल तर 5-5 ml सकाळ संध्याकाळ किंवा एक टाइम जरी 10 दिवस दिलं तरी तुमचा प्रॉब्लेम टळतो. त्याच्यानंतर काही इंजेक्शन्स आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. हे इंजेक्शन मला रिझल्ट आला म्हणून मी वापरले, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्यायचे आहे. चला तर मग हे बघा, सगळ्यात पहिलं इंजेक्शन आहे CPM कॅडिस्टीन, नाव ध्यानात ठेवा, फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरचं इंजेक्शन आहे टोनोफॉस्फॉन, नाव ध्यानात ठेवा, फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर 3 नंबरचं इंजेक्शन आहे व्हिटॅमिन बी असलेलं सिरप इंजेक्शन ट्रॅब्युवेट. आणि त्याच्यानंतर चौथं इंजेक्शन आहे न्यूरोकाइंड प्लस वेट. याच्या जागेवर तुम्ही न्यूरोक्झिन इंजेक्शन सुद्धा यूज करू शकता किंवा मग हे मेकोवेट एक्सेल सुद्धा यूज करू शकता. मेकोवेट इंजेक्शन यूज केलं तर न्यूरोकाइंड प्लस वेट सिरप वापरायचं, आणि जर न्यूरोकाइंड इंजेक्शन यूज केलं तर मेकोवेट एक्सेल सिरप वापरायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे आलटून पलटून घ्यायचं, सिरप आणि इंजेक्शन एकच करू नका. 4 इंजेक्शन कंपल्सरी तुम्हाला द्यायची. हे बघा, CPM कॅडिस्टीन, एकतर मेकोवेट एक्सेल, न्यूरोक्झिन किंवा मग न्यूरोकाइंड एक्सेल, आणि हे टोनोफॉस्फॉन आणि ट्रॅब्युवेट. म्हणजे हे बघा, हे 3 इंजेक्शन कंपल्सरी आहे, CPM, टोनोफॉस्फॉन आणि ट्रॅब्युवेट. आणि त्याच्यानंतर हे न्यूरोक्झिन किंवा मेकोवेट एक्सेल कोणतंही एक इंजेक्शन तुम्ही वापरायचं आहे. नीट व्यवस्थित समजून घ्या. द्यायचं किती ते ध्यानात ठेवा. मोठी शेळी असेल, रप्पस शेळी असेल, 4-4 ml सकाळ संध्याकाळ द्यायचे आहे. 4ही इंजेक्शन्स 5 ते 6 दिवस 100% रिझल्ट येतो. शेळीने हातपाय सोडून दिलेले असो किंवा काहीही असो. आणि त्याच्यासोबत हे मेकोवेट एक्सेल नावाचं सिरप सकाळ संध्याकाळ 20-20 ml तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे जवळपास अर्धा लिटर ते पावशेर तरी एका शेळीला द्यायचं आहे. जर प्रॉब्लेम झाला असेल तर, प्रॉब्लेम नसेल तर 20-20 ml 10 दिवस देऊन मोकळं व्हायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या. सर्व शेळ्यांना फास्ट रिझल्ट येतो आणि थंडीच्या दिवसात हा प्रॉब्लेम 100% येतोच. इंजेक्शनची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगितलेले आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून देणे, पहिलेच सांगून देतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, छोटे पिल्लं असेल 3-4 महिन्याचे तर त्यांना 2-2 ml इंजेक्शन, 4ही इंजेक्शन सकाळ संध्याकाळ 3-4 दिवस द्यायचे. आणि अशाच इंजेक्शनची, मेडिसिनची माहिती मला माझ्या पर्सनली सल्ल्यानुसार पाहिजे असेल तर 500 रुपये फीज आहे एका वर्षाची आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची. आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. 87 66 93 14 08 या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेण्यात येईल. QR कोड पाठवण्यात येईल, त्याच्यावर पैसे टाकून द्यायचे आणि ॲड होऊन जायचं. धन्यवाद. जय मल्हार, जय बाळूमामा. शेळी पालन करताय, एक पावडर आहे, तिच्या बारेत मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रणदेव भैया शेळी पालन फार्म तर्फे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे लहान पिल्लं असतात, शेळ्या असतात, त्यांना जुलाब लागते बघा. आणि त्यावेळेला जुलाब तुम्ही गोळ्या औषधे देतात पण लवकर क्लिअर होत नाही. तर माझ्या हातात आहे बघा ही डायरॉक नावाची पावडर. ही डायरॉक नावाची पावडर जर तुम्ही ती गोळी किंवा औषध काय जे देणार असाल त्याच्यासोबत जर 1-1 चमचा जर सकाळ संध्याकाळ यूज केली, जबरदस्त रिझल्ट मिळतो मित्रांनो. डायरॉक नावाची पावडर आहे. म्हणजे तुम्हाला गोळी तर द्यायचीच आहे, पण त्या गोळीसोबत जर ग्लुकोज पावडर आणि ही डायरॉक पावडर जर यूज केली तर काय होतं, जे पोटातलं जे लिक्विड आहे, जे की तिला अन्नपचन होत नाही, त्याला ते सुकवण्याचं काम करते आणि लेंडीमध्ये रूपांतर करण्याचं काम ही डायरॉक पावडर करत असते. तर एकदा नक्की यूज करून बघा. डायरॉक पावडर मस्तपैकी पुडी आहे, 30 ग्रामची पुडी असते. एक 25-30 रुपयाला मिळून जाते दुकानामध्ये आणि बेस्ट आहे लहान पिल्लांच्या जुलाबासाठी आणि मोठ्या शेळ्यांना सुद्धा नंबर 1 रिझल्ट तिचा येतो. बाकी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मेडिसिनच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल, 500 रुपये फीज आहे. 1 डिसेंबरपर्यंत फुल ऑफर आहे. 500 रुपयामध्ये 1 वर्षभर मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. नंतर फीज डबल होणार आहे. लवकरात लवकर संपर्क करा. आणि ज्याला फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल त्यांना आपल्या ह्या चॅनलला, इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करून घ्या. बाकी तुम्हाला फ्रीमध्ये माहिती येतच राहील. धन्यवाद. फक्त ज्याला ऐन टाईमवर, ज्याला वेळ नाही आहे व्हिडिओ बघायला, त्याच्यासाठी ग्रुप आहे. 100% माहिती द्या. तुम्हाला तिथं ट्रेनही केलं जाईल आणि माहितीही मिळवली जाईल. डायरॉक नावाची पावडर एकदा नक्की यूज करून बघा. डायरॉक नाही मिळाली तर तुम्हाला तिला सबस्टिट्यूट सांगतो, किंवा मग ही बघू शकता, ही नेबलॉन नावाची पावडर आहे. डायरॉक नसली तर नेबलॉन सुद्धा यूज करू शकता. नंबर 1 रिझल्ट मित्रांनो दोन्हीचाही आहे. मी दोन्हीही यूज करतो, दोन्ही फार्मर यूज करतो. मस्त रिझल्ट मला शेळ्यांमध्ये आणि मेंढ्यांमध्ये दोघांमध्ये सुद्धा येतो. धन्यवाद. धन्यवाद भैया शेळी पालन फार्म.
जय मल्हार.